विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह निंबारा अमरावती येथे आपलं स्वागत. आरोग्यकारी उपक्रमाअंतर्गत आम्ही नुकताच वातावरणातील बदलाव आणि त्यामुळे होणारे डेंग्यू, मलेरिया, मच्छरांमुळे, डासांमुळे होणारे आजार यावर उपाय आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करून वातावरण शुद्ध आणि विषाणूमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश सुद्धा मिळालं. वसतिगृहातील महत्त्वपूर्ण आरोग्यदायी उपक्रमाअंतर्गत हे जे उपक्रम आहे आम्ही राबवत असतो आणि विद्यार्थी त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्यामुळे आरोग्यकारी वातावरण राखण्यासाठी मोलाची मदत होते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा आपल्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या रूम्समध्ये, संडास, बाथरूम आणि परिसरामध्ये हे जे नॅचरल, त्याच्यामुळे कुठलाच हानी होत नाही, त्याचा धुवा किंवा ज्वाळा करून जर आपण या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या आपल्या परिसरामध्ये, घरामध्ये किंवा वसतिगृहामध्ये फिरवलं तर त्याचा उपयोग हा वातावरण शुद्धीकरण आणि या कडुलिंबाच्या पाल्यामध्ये जे मेडिसिनयुक्त औषधी असते ती नॅचरल, नैसर्गिक, प्राकृतिक आपल्याला मिळते आणि मग आपल्याला आरोग्यदायी वातावरण ठेवण्यामध्ये मदत मिळते. कारण जिथे एकत्रित बरेच मुलं, विद्यार्थी किंवा असा परिसरामध्ये जेव्हा पावसाळ्यात असं वातावरण निर्माण होते त्यावेळी याचा खूप मोठा उपयोग होतो आणि जसं स्वच्छता राखतो तसं आम्ही 6 महिन्यातून 3 महिन्यातून हे उपक्रम करत असतो आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच होत असतो. हेल्थ इज वेल्थ या कन्सेप्टच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सुद्धा वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी, त्यांच्या प्रवेशाच्या वेळी त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट घेणे आणि सोबतच दैनंदिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्या कशी असावी या संदर्भात विद्यार्थ्यांशी सदैव संवाद साधणे, हितगुज करणे, त्यांच्या अभ्यासासोबतच आरोग्य, खानपान आणि दिनचर्या सांभाळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे या माध्यमातून आरोग्य म्हणजे हेल्थ इज वेल्थ हे आपण समजावून सांगतो आणि त्यांची काळजीसुद्धा घेतो. शासकीय वसतिगृह हे एक संकल्पना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण राबवतोय. विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आरोग्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.